हाय फ्रेंड्स, सर्व नमस्कार. वेलकम टू चॅनल खन्ना मास्टरमाइंड. ओके फ्रेंड्स, आज तारीख आहे 31/7/2025ला गुरुवारी कल्याणमध्ये काय काय फायनल केलं आहे. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे गुरुवारी बिग धमाका होणार आहे. मी बोललो होतो ना, आज कल्याणला 31/7/2025ला कल्याणमध्ये सुपरफास्ट पॉवरफुल ऑफ संगम जॅकपॉट ही लाईन काय असते, ओरिजिनल लाईन ओरिजिनल बेसवरनं काय काय फायनल केलं आहे ते सर्व तुम्हाला क्लिअर कट दाखवणार आहे. मी नेहमी सांगतो तुम्हाला पॉवरफुल सिस्टम पॉवरफुल जोड. पण आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कमेंट सेक्शनला कमेंट करा. हा व्हिडिओ कोणीही पोस्टिंग करू शकत नाही, कारण की हा असलं जॅकपॉट लाईन वगैरे असते ना, ती स्वतः खेळत असतात. पण आज तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट लाईन काय असतोय तुम्हाला ओरिजिनलमध्ये मी दाखवणार आहे. पण हा तुम्हाला खन्ना मास्टरमाइंड परिवारमध्ये सर्वांना, खन्ना मास्टरमाइंड यूट्यूब चॅनल सर्वांना मी आज लाईव्ह ओपन पॅनल जोड ऑफ संगम ही सर्व तुम्हाला क्लिअर कट दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा. व्हिडिओ जेणे मटकामध्ये लॉस आहे हा व्हिडिओ शेअर करा, कारण की लक बाय चान्स आज जॅकपॉट प्रिंट झाला किंवा ओपन पॅनल प्रिंट झाला, क्लोज पॅनल प्रिंट झाला, पॉवरफुलमध्ये व्हिडिओ तयार होणार आहे. व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा बिना स्किप करता. ओके फ्रेंड्स, आता मेन लाईनवर आपण जाऊया. पहिला फाउंडेशनचा पहिला सुरुवात आहे. तारीख आहे बघा, हा फाउंडेशन सुरुवात आहे 2019ला 19/8/19ला दुरी ओपन जोड बाहेर पडतोय 24, 2 आणि 4 6 छक्का ओपन जोड बाहेर पडतोय 66, 6 आणि 4 10 दशा ओपन 08 जोड बाहेर पडतोय चालूमध्ये मंगळवारी मार्केटला. ओके फ्रेंड्स, यो ज्या वेळेला दुरी ओपन 6 बेरीज बाहेर पडला, 6 बेरीज कट 1 बेरीज बाहेर पडतोय, सत्या ओपन 1 बेरीज, हा 2 बेरीज बाहेर पडतोय, 2 बेरीज कट 7 बेरीज बाहेर पडतोय, सत्या ओपन 70 बाहेर पडतोय, 74 6 वाढ 70, 70ला 6 वाढ 76, 8 बेरीज कट 3 बेरीज, हा 76 फिगर पण क्लिअर कटमध्ये बाहेर पडला आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो फ्रेंड्स, ज्या वेळेला वळ एकदा सुरू झाला, प्युअरमध्ये जोड सिस्टम सुरू होत आहे. 24 वर 74 बाहेर पडलं की एक्का ओपन होऊन फरक 6 बाहेर पडतोय. एक्का ओपन होऊन फरक 6 बाहेर पडताना 24चा दुरी कट सत्या क्लोज जाऊन हा 17 फिगर बाहेर पडतोय. ओके, हा ज्या वेळेला 66 वर 70 बाहेर पडलं की चौका ओपन 7 फरक बाहेर पडतोय, 1 आणि 3 4 चौका ओपन 7 फरक, त्या ज्या वेळेला छक्का ओपन छक्काकडे एक्का क्लोज जाऊन 41 वर बाहेर पडतोय, 17 41 1 आणि 3 4 आणि 3 7 सत्या ओपन यायला पाहिजे आणि 08चा दशाकट पंजा क्लोज जाऊन ही 75 फिगर यो सर्वात क्रिटिकल आणि अँटिक ओरिजिनल लाईनवरनं हा 75 फिगर बाहेर पडत आहे. हा 75ला कमीत कमी 5 6 बाजू आहे. तुम्हाला मी काय सांगतोय ध्यानमध्ये ठेवा. हा जेव्हा वळ तयार व्हायला ही डेंजरस ओपन आहे. सत्या ओपन पंजा क्लोज दशाकट पंजा क्लोज जाऊन 75 ही सर्वात डेंजर शूट जोड आहे माझा 75. ही पूर्ण ध्यानमध्ये ठेवा. ओके फ्रेंड्स, ह्यो ज्या वेळेला एक्का ओपन बाहेर पडताना ह्याचं ओपन पॅनल नोटीस करा 137 हे डिफिकल्ट आणि ओरिजिनल पॅनल आहे. पहिला पॅनल बाहेर पडला आहे 137. सेकंड बेसला हा 2 बेरीज कट 7 बेरीज बाहेर पडले की ओपन पॅनल नोटीस करा 257 हा पॅनल आहे 257. 1 2 3 3 आणि 2 5 आणि 2 7 7 7 7 मग ओपन पॅनल आलेला आहे 377ला 75. आता मला सांगा फ्रेंड्स, यो ज्या वेळेला 08 वर 76 बाहेर पडला तर 377 पॅनल प्रिंटिंग व्हायला पाहिजे. आता ऑलरेडी तर ओपन पॅनल येऊन बसलेला आहे 377. ही कोणीही कॅच करू शकत नाही फ्रेंड्स. ही क्रिटिकल ओरिजिनल ओपन येणार आहे सत्या. या फाउंडेशननुसार प्युअर पॅनल पण प्रिंटवाला लय मोठी चान्स आहे. मी काय सांगतो तुम्ही समजून घ्या. पहिलं ज्यावेळेला एक्का ओपन येताना ओपन पॅनल 137 257 आणि 377 ही पॅनल प्रिंटिंग होणार आहे या 75 फिगरला. आता ह्या 75ला तुम्हाला मी सांगतोय ह्या सत्या ओपन आज कोणीही धरणार नाही, ही कारण की ऑलरेडी सत्या भरपूर ओपन बाहेर पडला आहे. म्हणून आज सत्या व्हेरी डेंजरस ओपन आहे. सत्या ओपन ही सत्या ओपनला क्रिटिकल ओरिजिनल जोड काय बाहेर पडणार आहे. 75 आपण फायनल केलं आहे. 75ला अजून ओरिजिनल ताकद काय आहे ते आपण बघूया. हा तारीख आहे 19/7/2021ला हा जोड बाहेर पडतोय 49. चौका ओपन फरक बाहेर पडतोय 5. सेकंड डेजला चौक्याला 2 कमी दुरी ओपन फरक 5 बाहेर पडतोय 18/3/24ला. दुरीला 2 कमी दशा ओपन फरक 5 बाहेर पडतोय 05. मी फाउंडेशन अटॅच चालूमध्ये जागेवर कटक्यावर बोट ही फाउंडेशन आपण
कॅच करायला लागते फ्रेंड्स, कारण की आता वडावडी लाईनवरनं काहीही ओपन पॅनल काहीही येत नाही. ज्या वेळेला शूट आकडा फाउंडेशन अटॅचेबल बाहेर पडतोय, डायरेक्ट शूट ऑफ संगम जॅकपॉट बाहेर पडतोय, ही ध्यानमध्ये ठेवा. किंवा ज्या वेळेला 4-9 जोड बाहेर पडला ना, चौक्याला फरक 5 बाहेर पडला की 5 फरकावर 8 फरक बाहेर पडतोय 8व्या ओपननं. हा 5 फरकावर 8 फरक बाहेर पडतोय 9व्या ओपननं. 8व्या ओपन 9वा ओपन 5 फरकावर 8 फरक बाहेर पडतोय 10व्या ओपननं. म्हणजे किती ओरिजिनल फाउंडेशन तो काढत असतो बघा. आता ह्यो ज्या वेळेला 4-9 86 बाहेर पडला ना फ्रेंड्स, ज्या वेळेला गुरुवारी 9वा ओपनहून 2 बेरीज बाहेर पडतोय. 9-4 13 तिरी ओपनहून 2 बेरीज बाहेर पडतोय. 9-4 13-4 17 7 ओपनहून 2 बेरीज म्हणजे जोड काय बाहेर पडतोय फ्रेंड्स, 75 फिगर बाहेर पडतोय. ओके, हा 75च का बाहेर पडतोय कारण सांगतो तुम्हाला. हा ज्या वेळेला 4-9 86 बाहेर पडतोय ना, हा 93 का पकडायचा. ओके, हा 93 का पकडायचा, हा 75च का पकडायचा. ही डेंजरस वळ पण तयार होणार आहे 75 आणि इकडून पण 7 ओपनहून 2 बेरीज बाहेर पडणार आहे 75. ही 75 का पकडायचं तुम्हाला सांगतो फ्रेंड्स. ही फाउंडेशन अटॅच काय पाहिजे, हा 4-9चा बेरीज आहे 3, हा 3 बेरीज तिरी क्लोज बसा पाहिजे. 3 बेरीज तिरी क्लोज बसा पाहिजे. 86 4 बेरीज 4 फरक यायला पाहिजे. ह्यो फिट आकडा बसला पाहिजे 93. ओके, सेकंड टेचला 29चं बेरीज आहे 9 बेरीज 9 क्लोज जायला पाहिजे. 97ची 6 बेरीज 6 फरक यायला पाहिजे, म्हणजे फिटमध्ये जोड बसा पाहिजे 39. तसंच पद्धतीने हा बेरीज आहे 5 बेरीज 5 क्लोज बसा पाहिजे. 8 बेरीजाचा 8 फरक बसा पाहिजे, म्हणजे सुपला शॉट 75 प्रिंट होणार का नाही फ्रेंड्स. तुम्ही सांगा. ह्या 75 अजून 5-6 बाजू आहे, पण ही जी ओरिजिनल लाईन आहे ती तुम्हाला मी दाखवलं आहे. ओके फ्रेंड्स, आता ह्या ज्या वेळेला 93 जोड बाहेर पडतोय ना, हा 93चा ओपन पॅनल नोटीस करा 379. हा ज्यावेळेला 93चा ओपन पॅनल बघा 256 256. आता तिरी दुरी एक्का 7 कमी 5 कमी तिरी 9-7-3 म्हणजे 7 ओपनला 2 पॅनल फायनल करायचं आहे. 7 ओपनला 133 आणि 377 ही शुपल शॉटमध्ये ओपन पॅनल बाहेर पडायला चान्स आहे हा 75 फिगरला. ओके फ्रेंड्स, हे पूर्ण ध्यानमध्ये ठेवा. हा माझा डेंजरस शूट आहे, पण ओरिजिनल तुम्हाला मी म्हटलं ना जॅकपॉट देतो. ते जॅकपॉट काय येणार आहे की तुम्हाला सर्व ओरिजिनल लाईनवर दाखवणार आहे. ते जॅकपॉट जोड काय बाहेर पडणार आहे, क्लोज पॅनल काय बाहेर पडणार आहे. ही डेंजरस ओपन आहे 133 आणि 377. हे 377 कोणीही धरणार नाही पॅनल, कारण की डोक्यावरच पॅनल आहे. 377 ही 377 प्रिंटिंगवाला लय मोठी चान्स आहे, कारण की हा वळ तयार होणार आहे 24 74 17 66 70 41. आता 08 76 हा जोड बाहेर पडणार आहे 75. हा ओपन पॅनल बाहेर पडत आहे 377. ओके फ्रेंड्स, आता ओरिजिनल जॅकपॉट लाईन काय बाहेर पडणार आहे तुम्हाला मी क्लिअर कट दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघा. ओके फ्रेंड्स, आता आपण बघितल्याप्रमाणे 75 आपण फायनल केलं आहे, पण तुम्हाला ह्याच्यापेक्षा खतरनाक जॅकपॉट ऑफ संगम देतो म्हटलं ना तुम्हाला क्लोज पॅनल. ही काय जोड आहे ते व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा. हा फाउंडेशनचा सुरुवात आहे 22-4-24ला. हा चौका ओपन होऊन 4-9 जोड बाहेर पडतोय. सेकंड बेस आहे 17-5-25ला 19 जोड बाहेर पडतोय. चौका 2 कमी छक्का नाही मधी कट एक्का 4-7 11 11-7 18 8 ओपन होऊन जोड बाहेर पडतोय 8-9. ही फाउंडेशन ध्यानमध्ये ठेवा. हा 4-9 बाहेर पडलं की 1-2-3ला ओपन 8 फरक क्लोज 10 बेरीज जोड बाहेर पडतोय 21. ओपन 9 फरक क्लोज 10 बेरीज जोड बाहेर पडतोय 0-1. ओपन 8 फरक ओपन 9 फरक ओपन 10 फरक यायला पाहिजे क्लोज 10 बेरीज यायला पाहिजे. 81 फिगर पण क्लिअर कटमध्ये बाहेर पडला आहे. ओके फ्रेंड्स, आज जेव्हा 21 जोड बाहेर पडतोय ना, हा 21 पासून 1-2-3 चौथे वीकला हा जोड बाहेर पडतोय 00. हा 01 पासून 1-2 तिसऱ्या वीकला मंगळवारी जोड बाहेर पडतोय 01. आता दुसऱ्या वीकला बुधवारी जोड बाहेर पडतोय 02. चौथ्या वीकला 00. तिसऱ्या वीकला मंगळवारी 01. दुसऱ्या वीकला बुधवारी 02 बाहेर पडला आहे. ओके फ्रेंड्स, हा ज्यावेळेला फरक आहे 10. हा 00 पासून 1-2-3-4-5-6 7व्या वीकला जोड बाहेर पडतोय 55. हा 10 फरकाला 10 फरक शिफ्ट होत आहे 55. 50 ओपन येऊन 10 फरक. ओके, हा एक फरक बाहेर पडलं की 1-2-3-4-5 6व्या वीकला पहिला आपण बघितला आहे 7व्या वीकला 50 ओपन येऊन 10 फरकला 10 फरक शिफ्ट. सेकंड टेचला हा
इथून 6व्या वीकला 1 2 3 4 5 6व्या वीकला हा एक फरकाला एक फरक शिफ्ट होतोय. तिरी ओपन ना, पंजा ओपनहून 10 फरक, 2 कमी तिरी ओपनहून 1 फरक, 2 कमी एक्का ओपनहून 2 फरक 5व्या वीकला आला पाहिजे. हा 0-2 बसून 1 2 3 4 5व्या वीकला हा 0-2 बसून 5व्या वीकला 2 फरकाला 2 फरक शिफ्ट व्हायला पाहिजे. पंजा 2 कमी तिरी 2 कमी एक्का ओपनहून 13 फिगर बाहेर पडा पाहिजे. ही 13 फिगर जर बाहेर पडत असेल, हा 55 येत असेल तर डोक्यावर बुधवारी दुरी ओपनहून 6 बेरीज, 2 आणि 7 9, 9वा ओपनहून 5 बेरीज, 2 आणि 7 9 आणि 7 16, छक्का ओपनहून 4 बेरीज. ही ज्यावेळेला फाउंडेशन बसते नंतर हा 24वर 55 बाहेर पडत आहे. पंजा ओपनला 10 फरक, 96वर 34 बाहेर पडत आहे. तिरी ओपनहून 1 फरक, पंजा 2 कमी तिरी 2 कमी एक्का ओपनहून 2 फरक म्हणजे 68वर 13 फिगर बाहेर पडतोय. ह्या टेबलचा फाउंडेशननुसार हा मोजून घर येऊन ही 68वर 13 जोड बाहेर पडत आहे. 2 फरकाला 2 फरक 10-2ची शिफ्टमध्ये होऊन. ओके फ्रेंड्स, ही ध्यानमध्ये ठेवा. तुम्हाला मी नेहमी सांगतोय, मधी ज्या वेळेला कट असतो ना, कट आकडामध्ये ओरिजिनल लाईन चालत असतोय. तुम्हाला मी नेहमी सांगतोय तो काय बाहेर पडतोय ही पूर्ण ध्यान देऊन बघा. हा तारीख आहे 12/4/2021ला. हा सत्या ओपनहून 2 फरक बाहेर पडतोय. हा ध्यानमध्ये ठेवा, सत्या ओपनहून 2 फरक. सेकंड बेस आहे तो बाहेर पडलेला आहे. सेकंड बेस हा तारीख आहे 25/3/2024ला. 9वा ओपनहून 2 फरक बाहेर पडतोय. सत्या ओपनहून 2 फरक, 9वा ओपनहून 2 फरक, 9 आणि 2 11, एक्का ओपनहून 2 फरक. हा शनिवारी 13 जोड बाहेर पडला आहे. हा ज्यावेळेला बेरीज आहे 6 बेरीज 6 फरक, दशा ओपनहून बाहेर पडतोय. हा बेरीज आहे 10 बेरीज 10 फरक नाही, मधी कट 10 बेरीज कट 5 फरक, चौका ओपननं बाहेर पडतोय. सेम पॅटर्न 4 बेरीज 4 फरक, 8 ओपननं बाहेर पडला आहे. तुम्ही विचारू शकता हा फाउंडेशन कसं चालू आहे का. हा ज्यावेळेला 7-9वर दशा ओपनहून 6 फरक, दशाला 4वर चौका ओपनहून 5 फरक, चौक्याला 4वर 8 ओपनहून 4 फरक बाहेर पडला आहे. हा ज्यावेळेला बेस बनतोय ना फ्रेंड्स, ही न कळणारा न दिसणारा फाउंडेशन आहे. हा ज्यावेळेला 7-9वर 0-6 बाहेर पडलं की 0-6चं बेरीज आहे 6 बेरीज छक्का ओपन मंगळवार येऊन जोडाला फरक बाहेर पडतोय 10. हा 4-9चं बेरीज आहे 3, हा 3 बेरीज तिरी ओपन होऊन मंगळवारी जोडाला फरक बाहेर पडत आहे 9. 10 फरक 9 फरक. आता छक्का 3 कमी तिरी 3 कमी दशा ओपन म्हणजे 10 बेरीज दशा ओपन होऊन 10 फरक 9 फरक नंतर 8 फरक. याला म्हणायचं ओरिजिनल फाउंडेशन. पूर्ण ध्यान देऊन बघा. डायरेक्ट यो 6 बेरीज छक्का ओपन होऊन 10 फरक बाहेर पडल्यानंतर 10 फरक कट पंजा क्लोज टोटल मार्केटला बंदमध्ये येऊन 10 फरक कट पंजा क्लोज जाऊन हा 6 बेरीजला 6 बेरीज जोड बाहेर पडतोय 15. शनिवारी तिरी ओपन 9 फरक बाहेर पडले की 9 फरक कट चौका क्लोज बंदमध्ये येऊन 9 फरक कट चौका क्लोज शुक्रवारी जाऊन हा 10 बेरीजला 10 बेरीज शिफ्ट होतोय. आपण म्हणणार 15 नंतर 14 नाही, मध्ये फाउंडेशन कट असल्यामुळं ही जोड 64 फिगर बाहेर पडतोय प्युअरमध्ये. हा 15 हा 64. आता मला सांगा फ्रेंड्स, यू 8 फरक कट तिरी क्लोज बंदमध्ये येऊन हा 4 बेरीजला 4 बेरीज शिफ्ट व्हायला पाहिजे. एक्का ओपन नंतर छक्का ओपन नंतर परत एक्का ओपन होऊन 8 फरक कट तिरी क्लोज जाऊन जोड काय बाहेर पडतोय फ्रेंड्स, सिंगल शूट 13 फिगर बाहेर पडणार आहे, छापणार आहे. आता ह्या फाउंडेशनमध्ये ओरिजिनल पॅनल नोटीस करायचं. 6 बेरीज छक्का ओपन होऊन 10 फरक बाहेर पडला. 10 फरक कट पंजा क्लोज जाऊन 15 बाहेर पडताना हे जर क्लोज पॅनल नोटीस करा. 4 5 6 10 बेरीज कट पंजा क्लोज जाताना क्लोज पॅनल आहे 4 5 6. ओके. सेकंड बेस आहे 9 फरक कट चौका क्लोज जाताना क्लोज पॅनल नोटीस करा 3 4 7. क्लोज पॅनल आहे 3 4 7. आता पॅनल काय पाहिजे फ्रेंड्स, चौक्याला फरक 1, तिरीला फरक 1, दुरीला फरक 1 म्हणजे तिरी क्लोजला, दुरीला फरक 1 म्हणजे 238 पॅनल क्लोजला. ही ध्यानमध्ये ठेवा. 8 फरक कट तिरी क्लोज बंदमध्ये येऊन हा क्लोजला 13 जोडला. क्लोजला 2 3 8 पॅनल ह्या फाउंडेशननुसार ओरिजिनलमध्ये बाहेर पडा पाहिजे. पूर्ण ध्यान देऊन बघा. 7 9 0 6 66 बाहेर पडले की 10 फरक कट पंजा क्लोज जाऊन 15 4 5 6. सेकंड बेस 91 4 9 32 बाहेर पडले की 9 फरक कट चौका क्लोज जाऊन 3 4 7 64
15 64 ही 13 फिगर बाहेर पडणार आहे. 8 फरक कट 3 क्लोज जाऊन 13 बाहेर पडणार आहे. 2 3 8 पॅनल बाहेर पडणार आहे क्लोजला. ही ध्यानमध्ये ठेवा. इकडनं क्लोज पॅनल आहे 2 3 8. ओके फ्रेंड्स, याच्यापेक्षा खतरनाक म्हणजे जॅकपॉट तुम्हाला म्हटलं होतं ना, जॅकपॉट काय बाहेर पडणार आहे ते आपण बघूया. पण इथं टेबलला पण जरासा अभ्यास करा पाहिजे फ्रेंड्स. आपण कसं आहे, हा 0 ओपन अनस्टॉपेबल ओपन होता आपल्या सर्वांना माहिती आहे. पण ही दशा ओपन येताना सिम्पलमध्ये हा दशा ओपन आले की 0.7, दशा ओपन आले की 0.6, दशा ओपन आले की 0.5. आता रूट लाईनमध्ये प्युअरमध्ये हा जोड बाहेर पडला आहे 0.5. 0.5ला पण भरपूर कारण आहे, 2-3 बाजून बुकवरनं पण गेलेलं आहे. पण तशाच पद्धतीने आज आपले ओपन आहे इथं पॉवरफुल तुम्हाला म्हटले 13 जोड. हा 13चं ओपन आहे एक्का. ओके, 13चं एक्का ओपन आहे. इथनं एक्का ओपन म्हणजे पहिला हा 17-2-25ला एक्का ओपन येताना जोड बाहेर पडतोय 17. 17ला 2 कमी, इथनं एक्का बंद आहे, जोड बाहेर पडतोय 15. इथनं एक्का ओपन बंद आहे, जर एक्का ओपन रिलीज झाला तर जोड बाहेर पडणार 13. 13 2 तर 15, 2 तर 17. ही रूटमध्ये पण आपल्याला बसायला पाहिजे, ही पण ध्यानमध्ये ठेवा. तसंच इथं आपल्याला 0.7 0.7 0.5 हे सिम्पल दिसते, पण ह्याला पण ओरिजिनल लाईनवरनं आपण 0.5 गेला आहे. तसेच ही एक्का ओपन येताना 17 2 कमी 15 2 कमी 13 दिसतोय. पण 13ला पण किती ताकद आहे, 4 बेरीजला 4 बेरीज 8 फरक कट 3 क्लोज जायला पाहिजे. दुसरीकडून आपण 68 13 बघितला आहे, 2 फरकला 2 फरक शिफ्ट. पण ह्याच्यापेक्षा अँटिक ओरिजिनल जॅकपॉट लाईन तुम्हाला मी दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा. व्हिडिओ समज नसेल तर आणि रिवेन करून बघा फ्रेंड्स. आता फायनल फाउंडेशन, फायनल जोड, पॉवरफुल जॅकपॉट तुम्हाला बोललो होतं ना, तर काय बाहेर पडतोय, कसं बाहेर पडतोय, काय काय बाहेर पडतोय आपण बघूया. हा तारीख आहे 14-2-22ला. 14-2-22ला दशा ओपन होऊन 8 बेरीज ध्यानमध्ये ठेवा. दशाला 4 वाढ, दशाला 7 वाढ, सत्या ओपन होऊन 8 बेरीज बाहेर पडतोय 2022ला. सत्या येऊन बेरीज 8, दशाला बेरीज 8, 7 वाढ, सत्याला बेरीज 8, सत्याला 7 वाढ, चौका ओपन होऊन बेरीज 8. हा जोड बाहेर पडला आहे 44. ही फाउंडेशन मी ऑलरेडी आपली खन्ना मास्टरमेंट परिवारांना सर्वांना दाखवलं आहे. हा फाउंडेशन परत जरा ध्यानमध्ये बघा. दशा ओपन होऊन 8 बेरीज बाहेर पडले की एक्का ओपन होऊन 10 फरक बाहेर पडतोय. 1 आणि 3 4 नेहमी आपण तुम्हाला सांगतो ना, 1 आणि 3 4 चौका ओपन होऊन 9 फरक बाहेर पडतोय. 1 आणि 3 4 आणि 3 7 सत्या ओपन होऊन 8 फरक बाहेर पडतोय. ह्याला म्हणायचं ओरिजिनल लॉक सिस्टम फाउंडेशन. ओके फ्रेंड्स, 1 आणि 3 4 आणि 3 7 10 फरक 9 फरक यो 8 फरक 44 वर 75 फिगर क्लिअर लाईनमध्ये बाहेर पडला आहे. हा ज्या वेळेला 0 8 वर 11 बाहेर पडलं ना, फाउंडेशनचा सुरुवात आहे 8 बेरीज. 8 बेरीज कट 3 ओपन येणार, टोटल मार्केटला बंदमध्ये येऊन 8 बेरीज कट 3 ओपन येऊन जोड बाहेर पडतोय 37. सेकंड बेसला 8 बेरीज कट 3 ओपन बंदमध्ये येऊन 37ला 3 वाढ जोड बाहेर पडतोय 30. 8 बेरीज कट 3 ओपन येऊन 37 30 आत्ता जोड बाहेर पडणार आहे. 8 बेरीजवर 75 बाहेर पडले की 44 वर 8 बेरीज कट 3 ओपन होऊन बंदमध्ये येऊन 33 फिगर पण बाहेर पडला आहे. ही ऑलरेडी आपली खन्ना मास्टरमेंट सर्वांना मी दाखवलं आहे फाउंडेशन. आता यामध्ये आपण जास्त वडावडी ओरिजिनल असं करायचं नाही. जी ओरिजिनल आय लाईन कसं पद्धतीने चालू आहे तशाच पद्धतीने आपण फायनल करायला लागते फ्रेंड्स. आता यू 8 बेरीज कट 3 ओपन होऊन 37 बाहेर पडले ना, याच्या दुसऱ्या वीकला जोड बाहेर पडतोय 0-8 बुधवारी. पूर्ण ध्यान देऊन बघा. 2 आणि 2 4 तुम्हाला मी नेहमी सांगतोय 2 4 6 तशा पद्धतीने 2 आणि 2 चौथे वीकला हा 30 पासून 1 2 3 चौथे वीकला जोड बाहेर पडतोय 38 जोड बाहेर पडतोय. पूर्ण ध्यान देऊन बघा. पहिला 37 पासून दुसऱ्या वीकला जोड बाहेर पडतोय 0-8 बुधवारी. 30 पासून चौथ्या वीकला जोड बाहेर पडतोय 38 मंगळवारी. दशा 3 वाढ, तिरी 3 वाढ, छक्का तुम्हाला मी नेहमीच सांगतोय. तसंच पद्धतीने ह्या 33 पासून राईट 6व्या वीकला 1 2 3 4 5 6व्या वीकला जोड बाहेर पडला आहे सोमवारी 68. ओके फ्रेंड्स, 0-8 3 चढ 3 8 3 चढ 6 8. तुम्ही विचारू शकता हा 0-8 का काढला आहे त्यानं. याचं कारण तुम्हाला सांगतो फ्रेंड्स. किंवा 37चा बेरीज आहे 10. हा 10 बेरीज दशा ओपन येणार, तिरी कट 8 क्लोज जाऊन हा जोड बनलेला आहे 0-8. पूर्ण ध्यान देऊन बघा किती अँटिक लाईन आहे. तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळतील. 10 बेरीज दशा ओपन यायला पाहिजे, तिरी कट 8 क्लोज आला पाहिजे, जोड बाहेर पडतोय 0-8. सेकंड फाउंडेशन हा 30 पासून चौथ्या वीकला 38 बाहेर पडतोय. हा 30चं बेरीज आहे 3 बेरीज तिरी ओपन बाहेर पडतोय मंगळवारी.
तिरी कट अठ्ठ्या क्लोज जाऊन जोड बाहेर पडतोय 38 चौथ्या वीकला. आता मला सांगा फ्रेंड्स, ज्या वेळेला हा 33 जोड बाहेर पडला की 1 2 3 4 5 6व्या वीकला 6 बेरीज छक्का ओपन येऊन तिरी कट अठ्ठ्या क्लोज जाऊन हा सिंगल शूट सुपला शॉट त्यानं अँटिक ओरिजिनल लाईनवरनं हा 68 सिग्नल बाहेर पडला का नाही तुम्ही सांगा फ्रेंड्स. आता ह्यो ज्या वेळेला 37 ओव्हर 08 बाहेर पडलाय, हा 30 ओव्हर 38 बाहेर पडलाय, हा 33 ओव्हर 68 बाहेर पडलाय. ही परत तुम्हाला का दाखवलंय ही ध्यानमध्ये ठेवा. ह्यो ज्या वेळेला 08 बाहेर पडल्यानंतर शनिवारी जोड बाहेर पडतोय 53, 38 बाहेर पडले की शुक्रवारी जोड बाहेर पडतोय 83, 53, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11 हा जोड बाहेर पडणार आहे. एक्का ओपन होऊन 13, हा 13 जोड का पकडायचा तुम्हाला सांगतो फ्रेंड्स. ह्यो ज्या वेळेला 10 बेरीज दशा ओपन तिरी कर अठ्ठ्या क्लोज 10 गेलं होतं ना, हा 08चं फुल कट जोड बाहेर पडणार आहे 53. शनिवारी दशा कट पंजा अठ्ठ्या कट तिरी जोड बाहेर पडतोय 53. आता ह्यो ज्या वेळेला 3 बेरीज तिरी ओपन होऊन 38 बाहेर पडले की 38चा तिरी कट अठ्ठ्या कट तिरी जोड बाहेर पडतोय 83. आता मला सांगा फ्रेंड्स, ज्या वेळेला हा 6 बेरीज छक्का येऊन 68 बाहेर पडला की हा 68च्या छक्का कट एक्का अठ्ठ्या कट तिरी हा गुरुवारी प्रिंट होणार का नाही तुम्ही सांगा फ्रेंड्स. कमेंट सेक्शनला कमेंट करा. असलं ओरिजिनल लाईन यूट्यूब हिस्ट्रीमध्ये कोणी दाखवू शकत नाही एवढे चॅलेंज करून सांगतो तुम्हाला. ह्यो ज्या वेळेला 08चा फुल कट दशा कट पंजा येताना जोड बाहेर पडतोय 53, तोपर्यंत हा तिरी ओपन तिरी क्लोज शनिवारी बंद राहायला पाहिजे. फाउंडेशनचा 8 बेरीज तिरी ओपन तिरी क्लोज शनिवारी बंद राहायला पाहिजे. सेकंड फाउंडेशनला 8 बेरीज कट तिरी ओपन तिरी क्लोज शुक्रवारी बंद राहायला पाहिजे. ती 38 वर बाहेर पडा पाहिजे. आता थर्ड टेचला ज्या वेळेला 8 बेरीज कट तिरी आला की 33 नंतर हा तिरी ओपन तिरी क्लोज गुरुवारी बंद पाहिजे. 68ची फुलकट 13 बाहेर पडा पाहिजे का नको फ्रेंड्स. ह्यो ज्या वेळेला 53 बाहेर पडताना ओपन पॅनल नोटीस करा 168 पॅनलमध्ये 168. ओके फ्रेंड्स, पहिला 168 पॅनल बाहेर पडला आहे 168. ज्या वेळेला दशा कट पंजा येताना 168. सेकंड टेचला हा तिरी कट अठ्ठ्या ओपन येताना 279, तो इथं लिहिलेला आहे 279. आता थर्ड टेचला हा छक्का कट एक्का ओपन येताना ओपन पॅनल बाहेर पडणार आहे 380. कसं, पानामध्ये एक्क्याला फरक 5, दुरीला फरक 5, तिरीला फरक 5, 380 ने एक्का ओपन प्रिंटिंग होणार. या फाउंडेशननुसार एक्का ओपन 13 बाहेर पडतोय. तुम्हाला मी नेहमी सांगितलं हे ज्या वेळेला फाउंडेशन 08चा अठ्ठ्या कट तिरी बसताना एकदा क्लोज पॅनल नोटीस करा शनिवारी 355, 53ला 355, हा 83 बाहेर पडताना क्लोज पॅनल नोटीस करा 83ला 355. आता मला सांगा फ्रेंड्स, ह्यो ज्या वेळेला 68ची फुलकट 13 बाहेर पडताना 380ला 355 हा प्रिंट व्हायला पाहिजे का नको फ्रेंड्स तुम्ही सांगा. कमेंट सेक्शनला कमेंट करा किती अँटिक ओरिजिनल जॅकपॉट प्रिंटवाला चान्स आहे का नाही. कारण की हा ओरिजिनल फाउंडेशन सर्व बाहेर पडला आहे. त्याच्यावर भरपूर जोड गेला आहे याच्यावर. पण ह्यो 68ची फुलकट 13 बाहेर पडताना क्लोज पॅनल 355. आणि दुसरीकडून आपण पहिला पॅनल काय बघितला आहे 8 बेरीज कट तिरी क्लोज जाताना 2 3 8 म्हणजे हा 380ला 355 पण करायचा आहे. आणि 380ला 2 3 8 तुम्हाला मी सांगितलंय पॅनल कसं बाहेर पडतोय हे ध्यानमध्ये ठेवा. ओके फ्रेंड्स, आपण काय बघितलं आपण डायरेक्ट आता फायनल करूया. ओके फ्रेंड्स, आज कलरमध्ये 31/7/2025ला आपण काय फायनल केलं आहे तुम्हाला आता क्लिअर कट सांगणार आहे. ओके फ्रेंड्स, आज कल्याणला 31/7/2025ला सुपरफास्ट पॉवरफुल ऑफ संगम तुम्हाला मी बोललो होते तसंच पद्धतीने प्युअर ओरिजिनल व्हिडिओ तयार झालेला आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला चला. प्युअरमध्ये ओपन पॅनल येत आहे 380, सिंगल शूट जोड बाहेर पडणार आहे 13ला कॉमन शूट पॅनल प्रिंट होऊ शकतोय 355. आणि पॅनल चेंज करून तिरी क्लोजला 380ला 2 3 8 दुसरीकडून पण अटॅच देऊ शकतोय हे ध्यानमध्ये ठेवा. हा जॅकपॉट अटॅच करून ठेवा. आणि सर्वात सुपला शॉट मी तुम्हाला सांगितलं ना डेंजरस ओपन 377 सत्या ओपन आणि 133ला सत्या ओपन म्हणजे 75 फिगर या प्युअरमध्ये प्रिंटिंग होणार आहे फ्रेंड्स. हा दोन्हीपैकी एक जोड कंपल्सरी प्रिंट व्हायला पाहिजे. सुपला शॉट म्हणजे मला सुपर आवडला म्हणजे हा 13 फिगर. कारण की प्युअर 2 फरकला 2 फरक शिफ्ट 68ची फुलकट 13 आणि आपण ती 8 फरक कट तिरी क्लोज. किती कंडिशन आहे बघा. अजून तुम्हाला मी सांगितलं ना बुकवरनं 2 बाजून 13 आहे माझ्याकडे प्युअरमध्ये. पण व्हिडिओ लय मोठी होऊ शकतोय
म्हणून मी ती ओरिजिनल लाईन तुम्हाला मी सांगितलं जॅकपॉट लाईन देतो. ज्या वेळेला पहिला पंजा येताना पानात 16, 8 ओपन येताना पानात 27, एक्क्याला फरक 5, दुरीला फरक 5, तिरीला फरक 5, 380. 380 पॅनल प्रिंट व्हावे आणि क्लोजला पॅनल DP पॅनल द्यायचं असेल 355. पण सुपला शॉर्ट पॅनल तुम्हाला म्हटलं होतं 238 तिरी क्लोजला. ही डेंजरस पॅनल आहे आपण मगाशी बघितल्याप्रमाणे. ओके फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा. व्हिडिओ कसं वाटलं कमेंट सेक्शनला कमेंट करा. व्हिडिओ संबंध नसेल तर अनेकदा रिवेन करून व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा आणि व्यवस्थित समजावून साईडला एक कागदमध्ये घेऊन नोट्स पण घेऊन व्यवस्थित हा फाउंडेशन चेक करून मग तुम्ही कमेंट सेक्शनला कमेंट करा. व्हिडिओ कसं वाटलं कमेंट सेक्शनला कमेंट करा. पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज गुरुवारी कंपल्सरी प्रिंट होणार. पण ह्याच्यापेक्षा अँटिक चॅलेंजिंग जोड आहे शुक्रवारी आणि शनिवारी. हा जोड घेऊन हा जोड घ्यायचा आहे शनिवारी. ही ध्यानमध्ये ठेवा. ही व्हिडिओ यूट्यूबमध्ये पोस्टिंग होणार नाही, खना मास्टरमाइंड परिवारात जाणार आहे. कारण की ह्या ओरिजिनल जॅकपॉट 2 बाजून जॅकपॉट येत आहे शुक्रवारी. बुकवरनं टेबलवरनं सर्व जॅकपॉट येत आहे. पण आज ही प्रिंटिंग करून दिलं की पॉवरफुलमध्ये 2 दिवस बिग धमाका होणार आहे खन्ना मास्टरमाइंड परिवारमध्ये. ओके फ्रेंड्स, पण आज तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे गुरुवारी धमाका होणार म्हटलं होते ना. 380ला 355, 380ला 238. त्याच्यापेक्षा खतरनाक जोड आहे 75. अशा पद्धतीने फायनल करा. थँक्यू फ्रेंड्स, गुड लक खन्ना मास्टरमाइंड.